नाही मेलेल्याला काय मारायचं. मला वाटतं बुवा रायगडातून आलेत. मी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगर आहेत. हा, त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना जमला नाही. शाहीर तुम्हाला आवर्जून सांगतो, तुमच्या हरकती आहेत ना प्रमाणापेक्षा जास्त आहे. तुम्ही गायक चांगले आहे, एवढ्या हरकती द्यायची काय गरज नाही. एवढं काय करायची गरज नाही. शक्यतो राहा, जेवढं पाहिजे तेवढं मोजकच लोकांना द्यायचं. फार तुम्ही अतिरिक्त एक्स्ट्रा हरकती घेता असं मला म्हणायचं. फार जास्त काहीतरी मला जास्त येतं, काहीतरी मलाच मीच मोठा शाना, मीच मोठा शाना, अशी तुमची गत आहे. बाकी काही नाही. हा, आवाज सुंदर आहे, कार्यक्रम पण तुम्ही चांगला केलाय. मीही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. जसा पहिल्या वारीमध्ये तुमचा मान सन्मान केलाय तसा दुसऱ्या वारीत करतो. थोडीशी गंमत जम्मत करणार. हा, मला काय म्हणतात, तोडून दाखवा, तोडून दाखवा, तोडून दाखवा, हिंमत असेल तर, असं काहीतरी बोलतो. जिंदगी प्यार का गीत है, इसको हर दिल को गाना पड़ेगा. आता बघा बुद्धीची कीव आहे. मिश्र भैरवी राग आहे. मिश्र भैरवी, भैरवी ही कार्यक्रमाच्या शेवटीला गायली जाते. वा बुद्धीची कीव आहे तुमच्या. मला म्हणता तोडून दाखवा. येणार मी, येणार मी. भैरवी पहिल्या मिश्र आहे, दोन्ही मिक्स केलेली आहे. भैरवीच आहे आणि ते तुम्ही गायलं. ते ओरिजिनल गाणं आहे का? माझा पोरगा पण म्हणतो आता, पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मातीवर बसलाय गणपती. ओरिजिनल तुम्ही गाणं गायलंय, हिंदी गाणं आहे ते. बरेच अजरामर गाणं, बरेच वर्षाचं गाणं. त्याला मी काय तोडू? मला तुम्हाला एखादा राग म्हटलं तर मी गाऊन दाखवतो, असं काही नाही. हा, काय सांग, शिवरंजनी देऊ काय? हा, देऊ यमा, तुम्हाला नमन करायला लागेल. असं आहे ना, तुम्ही असं समजू नका की आम्हाला काहीच कळत नाही. सगळं आपल्याच कळतं. एवढ्या हरकती शाहीर नसतात. तुम्ही एक्स्ट्रा हरकती येतात, फार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. त्या हरकतीमध्ये तुम्ही बेसूर होता, हे लक्षात ठेवा. शाहीर मिलिंद बाळ इथे कुठेतरी उपस्थित असतील, त्यांना विचारा. सुंदर गायक आहेत ते, चांगल्या पटीचे गायक आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम केले, आमची चर्चा झाली. तुम्ही फार म्हणजे एक्स्ट्रा हरकती तुम्ही देताय, एवढं देण्याची काय आवश्यकता आहे. दुसरं मित्रांनो, सगळ्यात देतो कठीण, सगळं देतो. ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सर्वात पहिला प्रश्न शाहिरांना विचारला होता. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर मी मुद्दा म्हणून सांगतो. मी हा प्रश्न का विचारला मित्रांनो, आपल्या दिवंगत शाहिरांची, आपल्या दिवंगत कलाकारांची आपल्याला आठवण. मी शाहिरांना मुद्दा म्हणून विचारलं की असा एक या कला क्षेत्रामध्ये या कलावंत झाला, जगविख्यात कलावंत झाला की ज्यानं आयुष्यभर आपल्या या लोककलेसाठी वेचलं. 200 लोकांचा प्रपंच होता. आपला प्रपंच तर होताच, 200 लोकांचा प्रपंच होता. तेवढा प्रपंच सांभाळत होते. हरहुन्नरी कलाकार होता. कॉलराची साथ आली आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये तो कलाकार दगावला. 8 वर्षाचा त्याला मुलगा होता. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. मित्रांनो ऐका, कामा झाला पिन ड्रॉप सायलेन्स. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. आपल्या वडिलांची चिता पाहिल्याच्या नंतर त्या मुलग्याला आपोआप वाचा फुटली आणि त्या चितेवर त्यानं ते शब्द वापरले, ज्या शब्दासाठी तो बाप आयुष्यभर मरत होता की मला माझ्या मुलाने एकदा बाबा म्हणून हाक मारावी. ज्या दिवशी तो कलाकार मेला, ज्या दिवशी त्याचा देहावसान झालं, त्या दिवशी त्या कलाकाराच्या, त्या व्यक्तीच्या मुलाने त्या चितेवर त्याला बाबा म्हणून हाक मारली. त्या कलावंताचं नाव मित्रांनो, त्या कलावंताचं नाव कैलासवासी तुकाराम खेडकर. आणि त्या जो मुका मुलगा होता त्याचं नाव रघुवीर खेडकर. माझ्या खेड तालुक्यातला आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय? जातीवंत कलावंत झाला. अजूनही त्यांचा मुलगा रघुवीर खेडकर तमाशामध्ये चांगले कार्यक्रम फळामध्ये करतोय. अजूनही त्या कलाकाराचं नाव विचारलं होतं, तुम्हाला सांगता आलं नाही. नंतर मला दुसऱ्या पहिला प्रश्न तुम्हाला हा होता. ते पहिला प्रश्न काय सांगता तुम्ही विचारलं मला? पवतं, ते पवतं तुम्हाला नव्हतं. पवतं ते दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायचं होतं 8 तारखेला मला, पण ते भेटलं नाहीत मला. ऐका, तर तुम्ही तर असं त्याच्यामध्ये आता मी म्हटलं काय पवतं हे पहिलं कोणी कोणाला घातलं? शायरांनी मला उत्तर दिलं, शची आणि इंद्राणी.
शचीला इंद्राने म्हणलं का इंद्राला शचीने म्हणलं असं काय त्यांचा विषय शाही सापचूक आहे. तुम्ही अजून अभ्यास करा, 2 कार्यक्रम ऐका पाहिजे नाही का? मग मला जसा वेळ आहे तसा तुम्हालाही मी वेळ देणार आहे. काळजी करायचं काम नाही. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. थोडासा अजून अभ्यास करा. हाय तुम्ही जवळ आहे थोडंसं अजून थोडंसं मागं जायला लागेल, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर चुकलेलं आहे म्हणून जास्त वेळ न घेता बुवानी ना माझी स्तवन कापले, ना गवण कापलाय, ना धड गवळण कापले. का गवळण प्रेमाची काही गाजवली, प्रेमाची गवळण नाही. एवढं सुंदर गवळण आहे, अर्थ कळला नाही शायराचा, अर्थ कळला नाही. गवळण माझे ऐका. काय रे? तुझे माझे नाते मोहना, तुझे माझे नाते मोहना, जगाच्या तुझी माझी प्रीत ही कान्हा, जगाच्या निराली तुझ्या विना या देहाचा रे कोणी नाही वाली. राधा म्हणला कृष्ण काय वाईट बोलली, काय वाईट बोलली हे मला वाटतं. काय म्हणते की तुम्ही शंकर मोठा केला. मला म्हणतात राधा म्हणते कृष्णाला प्रेमानं म्हटले तुझ्या विना कृष्णा वाली कोण नाही. हा बाकी अनियाशी लग्न केलं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण राधा म्हणते तुझ्याशिवाय कृष्णा मला मोक्ष नाही, मला मुक्ती नाही. राधा म्हणाली ना, आणि हे मी माझ्या गवळणीतून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते म्हणतात तुम्ही शंकर मोठा केला. कसं काय केलं, कसा शंकर मोठा केला? मग तसं म्हणायला गेलं तर अर्ध रूप शंकराचं पार्वतीचं आहे आणि अर्ध शंकराचं आहे, अर्ध पार्वतीचा आहे, अर्ध शंकराचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे माया ब्रह्माचा वाद शाहीर करतात घरोघर. अरे कोण म्हणतो माया थोर आणि कोण म्हणतो ब्रह्म थोर. आणि माया ब्रह्म एकच वस्तू, अर्ध नारी नटेश्वर, शिवा वेगळी नाही शक्ती, अहो दोघेही बरोबर. कळलं असेल तर घ्या, नाही तर आपलं पाकिट घ्या आणि घरी जावं. तेवढाच तुमचा काम आहे का? आणि म्हणून पहिलं गाणं काय रे ते? लागून त्याच्या पाया. सुंदर होत. मी येतात देतोय कशी काय का थोडके सुटतात. लागून त्याच्या पाया वंदावी गणराया. तुम्ही लहान नाही बोला, मी कसा म्हणता बघा. लागून त्याच्या पाया एवढं तरी देत नाही ना मला, तर मी मांडेल की बाबा हाय थोडीशी मागे. हा एवढं नाही देऊ का? आणखी पुढं काही गाणं घेऊ मस्त, तुम्हाला मजा येईल जरा. हा मजा येईल ना? काही गाणी घेऊन परानं चलो, एक गाणं घेऊया चला पहिलं आणि बाकीचं देतो मग. चलो हो भडकला तर भडकाया लावीन. सगळ्यांनी पिंजरा पिक्चर, आताची नवीन पिढी नसेल पण जुन्या पिढीने माझा पिंजरा पिक्चर पाहिला. तमाशातल्या लोककलावंताची व्यथा सांगणारा आणि एका नादान मास्तराची कथा. हा माणूस म्हणजे वाईट संगतीला लागल्यावर कसा बिघडतो ही सांगणारी ती कथा आहे. चांगला माणूस सुद्धा अशा वेळेला बिघडू शकतो मित्रांनो. अशी ही पिंजरा पिक्चरची कथा आहे. माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल, नवीन पिढीने नसेल पण युट्यूबला पिक्चर आहे, तुम्ही म्हणजे निवांत मध्ये बघा. मी कसा बघतोय बघा. अरे भडकला तर भडकायला हुडकला तर मी हुडकायला याला मी धडकवणार, आज याला मी धडकवणार. या
नादान मास्तरला, या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला अरे भडकला तर भडकया लावी, हुडकला तर हुडकाया लावी. याला मी धडकणार, आज याला मी धडकणार. या नादान मास्तरला मी मोठा सांगत सुटला. 500 कार्यक्रम केले म्हणतो केले असतील, मी मोजले पण नाही, माझ्या 1000च्या वर असतील. सांगितलं नाही कधी मोठा टाइमामध्ये बोलले बुवा. मी 500 कार्यक्रम केले, मी मोजले पण नाही कधी. एवढं पण लहानपणी बसता मोजून ठेवतो काय शक्य मिळवतात. मी 500 केलं आणि असाल तुम्ही किती पण असेल तुमच्याकडं, मी मोजले पण नाही, माझ्या 1000च्या वर असतील. म्हणून म्हणतोय मी मोठा सांगत सुटला. गावाचा याच्या भोगाच फुटला. अरे सवाल जवाबाने आजचा सामना पेटला. पण जोडीला मंडळी हा खोडा मास्तर भेटला. काय म्हणतात मी तुम्हाला नाही साहेब, तुम्हाला नाही ऐका. साम दाम दंड भेद, साम दाम दंड भेद आज सारच आजमावी. एका अंगाऱ्यावर याला मी कसा हो गावी. हरले गाव पुन्हा मी जिंकून दावी. आणि या नादान गुरुजीला माझा कुंतुना आज हातात धरायला लावी. हा आणि तिने लावलं धावायला त्या बाईने. हा पिंजरा पिक्चर तुम्ही बघा, म्हणजे म्हणून म्हणतोय आहे हा मोठा तत्वज्ञानी. सांगायला आला कोणी, सांगायला आला कोणी, सांगायला आला कोणी. आहे हा मोठा तत्वज्ञानी, सांगायचं याला कोणी, सांगायचं याला कोणी, सांगायचं याला कोणी. साधी भोळीची बाई अडाणी, दयाच्या ध्यानी, दयाच्या ध्यानी, दयाच्या ध्यानी. स्वतःच म्हणणं करतोय खरं, प्रेम नाही एकल्यावर. या गुरुजींनी तमाशाला गावात विरोध केला होता आणि नंतर त्याच तमाशामध्ये तुमतुना वाजवत उभं राहिले. त्या गुरुजींचा पुतळा जिवंतपणे पुतळा लोकांनी केलाय. तो पिक्चर बघा, मी म्हणजे जास्त बोलत नाही. स्वतःच म्हणणं करतोय खरं, प्रेम नाही एकल्यावर. माझा झेंडा मी फडकवणार, माझा झेंडा मी फडकवणार. अहो या नादान मास्तरला
या नादान मास्तरला आणि अडकवलं आणि ती कथा तुम्ही पिक्चर बघा आणि पिक्चर पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला त्याची मी बोललेला विषय खरा आहे का खोटा आहे ते निश्चितपणे तुम्हाला कळेल. घेतो खेमनाथ नृत्यकला पथक सुशेर नंबर 2 माझ्या आंबोली गावातून सुद्धा मंडळ आलेले आहेत. गुळवंडी गावातून सुद्धा माझी मुलं आलेली आहेत आणि अस्तान गावातून सुद्धा बरेचसे शारदा आले. बरीचशी मंडळी मला दिसतात. हा घेतो हे खेमनाथ नृत्यकला पथक सुशेरी नंबर 2 यांच्या वतीने बाळासाहेबांचं गाणं आपलं जे आहे ते 111 रुपयाचं पारितोषिक आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि कुंट लोट्यातून सुद्धा मंडळी मित्र आलेले आहेत. लोटे सदस्य निलेश पांडुरंग धापसे रिक्षा वरती गाणं होऊ द्या 200 रुपयाचं. जिगरी सचिन बोनसाठी खास म्हणजे आमचे कुठे आहेत रिक्षा खास तुम्हालाही मानाचा मुजरा निलेश पांडुरंग धापसे तुम्हालाही मानाचा मुजरा 200 रुपये मिळाले. बघा पुढचा विषय आता ते म्हणतील मग तुम्ही बुवा आता लोकगीतं असं तसं नाही. आता तुम्हाला मुद्देसूद विषय बघायचा कथाशास्त्र आधारित येतो. तो विषय कसा आहे एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य आणि भिल्ल असल्यामुळं द्रोणाचार्यांनी फक्त पांडवांना आणि कौरवांना दीक्षा दिली. त्यांनी काय धनुर्विद्या द्यायची ती दिली आणि ह्याला म्हटले बाई तू बाबा तू भिल्ल आहेस तू आपला तुझं तू बघ. मग त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः अभ्यास केला. अर्जुनापेक्षा फार मोठा कर्णापेक्षाही फार मोठा धनुर्धारी होता. आणि मग ते एकदा द्रोणाचार्य फिरायला गेले आणि मग तो कुत्रा त्यांच्यासोबत आणि मग त्याने एकलव्याला बाण मारले. ते त्याच्या तोंडामध्ये बसले पण त्याला कुठेही इजा झाली नाही. मग हा एवढा मोठा धनुर्धारी कोण फार मोठी कथा आहे ती. आणि मग तेव्हा मग त्याने अंगठा कापून मागितला आहे की नाही. ही फार मोठी कथा आहे. विषय कसा आणलाय तो बघा. ते तुमचं गाणं कुठे गेले. हा घेतो घ्या. हा त्याच चालू होते का घेतो खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले तुमच्या शिवसेनेचे यांनी 2 भाग केले तरी सारी जनता साथ ही राज उद्धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते सत्तेसाठी आचार झाले आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. साऱ्या शिव सैनिकांचे तुम्ही बाप माई नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होईल नाही. महाचंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते. महाचंद्र सूर्य आहे जोवर तुमचे आमचे नाते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. 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 सत्तेसाठी
ठेवू नका मास्तर असला जोडीला. अरे का बोलता येत नाही मला, आता झुकणार नाही राहावं. रेडा कसा झुकणारा पाहिजे ना मला. मग असं टाप टिकून पडला रेडा किती गेलं, किती आलं किती गेलं, काय का ना झालं. असं झुकणार रेडा हवा. मग तुम्ही माझं, तुम्ही हिता आहोत, तुम्ही तिथं आहोत, असं गोड बोलून रेडा कसा पाहिजे, झुकणारा पाहिजे. ऐका म्हणून मग ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. रोहित जाधव संकेत निकम, हा ते ज्या आईच्या गाणं ज्यांनी गायलं ना पवतवालं व पवतवालं, त्यांना मी असा असा पवतवला असा. अहो त्यांनी गाऊन जेवढं कमवलं 50,000 रुपये मी जवळजवळ त्या आईच्या कटिंगला कमवले. दादा तुम्हाला पुन्हा एकदा कुलवणकर दादा सगळे आलेत, निकम दादा सगळे. हा हे तुमचं लाख बोलायचं देतो कटिंग. दाबा ऐका, हे ऐका एक विषय ऐका. विषय कसा असा बघा बुवा. ठेवू नका शिक्षक असला घेतो घेतो आता मी घेतो. रुद्र रुपेश गोवळकर, दादांचा कुठे आहे रुद्र? रुद्र ओके म्हणून म्हटलं दिसला. रुद्र आईच्या गाण्याची कट 50,000 रुपये कमवला असतील बहुतेक. ज्याने गायला ते नसेल कटिंग वर कमवलं. ऐका ठेवू नका शिक्षक असला. हो उत्तर तुमचं बरोबर दिले. मी तुम्हाला घेणार अंबयामध्ये, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणता ना ग्रंथ पाहिजे, देणार तुम्हाला, काळजी करायची नाही. मी घाई नाही केली. मी तुम्हाला योग्य उत्तर दिले. मी तुम्हाला वर्षांत दिले पण योग्य उत्तर दिले. पहिल्या भारीत दिलंय. तुम्ही मान्य करत नाही, चालेल असू द्या. भाकरीला मोड तिकडे तोंड आहे, पण मी माझ्या ग्रंथात तुम्हाला दाखवणार. त्या दिवशी तुमचा घेऊन यायचं. हा चॅलेंज आहे तुम्हाला. खोटा इकडे तिकडे आता पण पळवाटच नाही तुम्हाला. कुठं जाणार तुम्ही, कुठे जाणार, कुठे 1 तारखेला माझ्या जोडीला, 2 तारखेला माझ्या जोडीला, कुठे जाणार तुम्ही? म्हणून तुम्हाला सांगतोय घेऊन यायचं आहे त्यांना, तयारीत या. तुम्हाला सांगतोय पण ठेवू नका मास्तर असला जोडीला बोलणारा खोट. अहो स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. ठेवू नका मास्तर असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत. त्याच एक नव्याचं याने घेतलं या रक्त. त्याच एक नव्याचं याने घेतलं या रक्त. त्याच एक नव्याचं याने घेतलं या रक्त. आमच्या बापूला अर्जुनापेक्षा फार मोठा धनुर्धर होता. पुराणातला विषय ऐका. शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत. त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं हो रक्त. त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं रक्त. त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं. शूद्र म्हणून याला केले, शूद्र म्हणून याला केले होते मुक्त. तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. धनुर्विद्येचे पुढ्यातून, धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट.
घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट, घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट. सारेच विद्यार्थी हे असती समान, समजावे त्याने आपल्या मुलाच्या प्रमाण, आपल्या कर्तव्याची ठेवावी जाण, मोकळ्या हाताने त्याला द्यावे विद्यादान. पण दिलं नाही द्रोणाचार्य, दिलं नाही. गुरु दक्षिणा मागून हा भरणारा पोट, असा विषय सचिन भाऊ म्हणतात मला. आम्हाला काढा एकच दिलाय तुम्हाला, शाल जोडीतला या, तो घ्या सांभाळून ठेवा आणि घरी घेऊन जा. गुरु दक्षिणा मागून भरणारा पोट, आणि स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट. अंगठा कापून मागितला का नाही द्रोणाचार्य? विषय ते उत्तर बघू दे. चल ते उत्तर द्या, द्या साहेब द्या, द्या साहेब. साहेब तुम्ही मोठ्या द्या उत्तर, द्या उत्तर साहेब. हा तुमच्या गळून कट काढलं मस्त, लंगोटी सुटली, नाडी तुटली, लय भारी उत्तर काढलं मग. पण तुम्हाला काय आता म्हणे, तुम्हाला काय बोलू हा मला प्रश्न, हा काय बोलू असा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. रुद्र रुद्र हा घेतो तुमचं पण आहेत 200 इकडे आणखी झालं 500 जवळ झालं ना. ऐका हा ऐका काय रे गावात आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुला, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तुला तिला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तुला तिला आणि लाडक्या सुनाला. राजकदम भाऊजी तुम्ही होतोय, अरे वा राजकदम. आता काय आणखी पाहिजे देतो राजकदम बक्षीस ऐका ऐका बरं पोरांना ऐका. पोरांना एक वेगळं म्हणजे चांगला म्हणजे असं काय फालतू विषय नाही घालणार आहे, तुम्हाला माहिती आहे. अगदी काही झालं तरी तोंडात वेळाकडे शब्द जाणार नाही, पण एक ज्वलंत विषय ताजा विषय घालताय. पोरांना मराठी शाळा बंद पडत चालत का नाही रे? येस ऑर नो? हा आता हे तुम्हाला मी काय सांगतो, माझाच पोरगा इंग्लिश मिडियमला आहे आणि हे तुम्हाला परंतु म्हणजे खरी गोष्ट आहे. मुंबईमध्ये तर फार बेकार कंडिशन आहे, पण गावातल्या सुद्धा 2-2च पोर आहेत, एक मास्तर आहे, एक शिक्षक आहे. फार फार भयंकर परिस्थिती आहे. मराठी शाळा बंद पडत चालल्या, सरकारने जी आर काढलाय, जिथं पटसंख्या नसेल तिथलं मास्तर खुर्ची कमी करा, इकडच्या शाळेत तिकडे टाका, तिकडच्या शाळेत इकडे टाका. विषय कसा असला तो बघा, गमतीचा विषय बघतो घ्या. राज राज हा तुझ्याकडून बक्षीस आहे, ठीक आहे ऐका. रेकॉर्ड ब्रेकर प्रथा ही जुनी, बोलणार नाही अजिबात, जातीपातीचा विषय नाही, काही नाही काय नाही. शाहीर फार विद्वान आहेत, चांगलं भाषा पण चांगली, वक्तृत्व सुंदर आहे, बँड पण सुंदर, फक्त हरकती प्रमाणापेक्षा जास्त येतात. लय आलावतात इलावतात, एवढं आलवायची गरज त्या कीर्तनात भजनात ठीक आहे, शक्यतो एवढा काय हलवायची गिळवायची काय गरज नाही. साधा सोपा गायचा असतो, काय नसतो. लोकांच्या हृदयात घुसायला लागतो. बाय कशी बदले अजूनपर्यंत छत्र्या घेऊन, आणि तुमच्या गेला अर्धी गेली
मग अर्ध्या खुर्च्या मोकळ्या झाल्या पहिल्या बारी गेलो का तीन तुमचा काय करा नाही ऐका प्रथा ही जुनी सोडून धनी प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झालं तर तुम्ही हो सर गुरुजी आता सर माग सर पहिले गुरुजी म्हणायचे आम्ही आपला गुरुजी म्हणायचो आम्ही 7वी पर्यंत मग गुरुजी म्हटलेला आहे आणि 8वीला गेल्यानंतर हायस्कूलला मग सर झाले सर आणि मॅडम एक साथ नमस्ते सर हो आम्हाला पण थोडं थोडं समजते तुम्हीच काय आम्ही पण आहे या शाळेतला शिक्षक व्हायचा कमजोर असेल तुमच्यापेक्षा पण पोस्टाचा मास्तर आहे 15 वर्ष काम केलं मी पोस्ट मास्टरचा काळजी नका करू या बेरड गावात पण केलंय खानविलकर आले होते मगाशी त्या मॅडम खानविलकर मॅडमच्या बदलीवर महिनाभर मी काम केलं इकडं आणि 15 वर्ष शिवातले पोर आले कुठं आहेत कोण शिव आष्टी हा आष्टीवाला कोणतरी होतं मगाशी बघितलं का बघितलं त्यांना विचारा मी पण मास्तरच आहे जरी कसला पण स्पष्टता असलो म्हणून काय आला मास्तरच आहे तुम्ही असं समजू नका ऐका मग प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झाला तर तुम्ही हो सर मग आता शाळाच बंद पडल्या तर बंद पडायला लागलं आता शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर शाळाच बंद पडल्या मग चिमोऱ्या मारा होईल आम्हीच केलाय घोटाळा आम्हीच केला आपली पोरं सगळी आपण मराठी शाळा सोडून आपण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मोठेपणा स्टेटस मोठा पाहिजे अशा लोकांना म्हणून आम्हीच केलाय घोटाळा आम्हीच घोटाळा केला रिकाम्या झाल्या मराठी शाळा दोन चार पोरं होतात गोळा दोन चार पोरं असतात शाळेत एक शिक्षक किंवा काही ठिकाणी अशी पण 5 पोरं आहेत आणि 7 शिक्षक आहेत अशी परिस्थिती आहे सरकारनं जी आर काढला सगळीकडे आता मी त्यावर मुद्द्यावर बोलता शाळेत तुम्हाला दोन चार पोरं होतात गोळा त्याच्यावर एकच शिक्षक झाला शाळाच बंद पडल्या अहो शाळाच बंद झाल्या मग चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या मग चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या चिमोऱ्या मारा होईल मारा बुवा चिंबोऱ्या मारा मासा मारा काय मारायचं तर मारा ऐका म्हणून मुद्दा ज्वलंत मुद्दा दिलाय म्हणजे तुम्हाला काही वैयक्तिक टीका नाही किंवा काही नाही जो मुद्दा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय खरी गोष्ट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय मी माझा शब्द केलाय या ठिकाणी सन्माननीय ओंकारदादा उसरे आणि मंदारदादांसाठी आणि विसर साहेबांचं गाणं मी भरण्यात सुद्धा गायलेलं आहे आणि गेल्या वर्षी याच रंगमंचावर जराच वेगळं गाण्याचा प्रयत्न करतोय पण नाचायचं नाही खाली बसा श्रद्धांजली गीत आहे तेवढं फक्त एक फक्त एक मुकडा अंतरा घेतला जास्त नाही घेत मुकडा अंतरा देतोय तेवढं फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग कर एवढं येऊ द्या इथे गेला ठीक एवढंच येऊ द्या मी सांगेन तेवढं 30 सेकंदाच्या वरती काय अजिबात नाही बारी संपपर्यंत दसरा संपपर्यंत
उसरे साहेबांच्या हो सारा तेजस्वी आमचा तारा उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आपला तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. मित्रांनो हे काय होतं मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे कलाकार मंडळी गाव माझं 20 किलोमीटर लांब आहे. सगळे पोरं आले तिथून बरेचसे आंबोलीतून माझी मंडळी आले कुलंडीतून आले. मी जेव्हा जेव्हा गेलेलो आहे त्यांनी पैशाचा विचार केला आहे त्या माणसाला आणि आता त्यांच्या मागून त्यांची प्रथा चालवण्याचं काम करणार ओंकार दादा मंदार दादा असतील पण त्या माणसाने मला कधी पैसे विचारले नाही कमी आहे जास्त आहे म्हणून म्हणतात उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला जो तो वेळी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या या कृपा हॉटेलचे होते साहेब मालक गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. पुढचा ऐका शब्द पुढची वेळ ऐका. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख पंचायत समिती सभापती तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास ओंकार मंदिराला काही नाही कमी होत झाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या गुणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या एवढं द्या फरमाईश आली निश्चितपणे नाही ना द्या. मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग
मनाच्या मंदिरात मनाच्या मंदिरात कडवाई फुलवाई मनाच्या मंदिरात मनाच्या आणि म्हणून जास्त त्रास घेत त्या बोलला शाळेत तुमची दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. मी विचारलंय तुम्हाला पौतं कोणी कोणाला बांधलं सचिन इंद्र उत्तर नाही माझं. दुसरं तुम्हाला सांगतोय तुम्ही दुसरं उत्तर दिलं. मी तुम्हाला 8 राण्यांची नावं नाही विचारली, 16,108 राण्यांची नावं विचारली. तो प्रश्न तुम्हाला कळलेला नाही. 8 राण्यांची नावं कोणी सांगितली, कृष्णांच्या 8 बायकांची नावं कोणी सांगितली? काय येडा नाडा युट्यूबला येत आहे आता, युट्यूबला येते. तुम्ही काय भाष्यगिरी कुठंतरी नाही करायची. हा 16,100 ह्या 8 फक्त येडा आहे काय मी? हा ते युट्यूबला आहेत नाव बघा तुम्ही, परवणू काढून बघा. काय नाही बघा मी येडा एवढा विचाराय तुम्हाला, पागल आहे मी? काही मी तुम्हाला काय विचारतो प्रश्न गर्भितार्थ तुम्हाला कळलेला नाही, किमान तेवढी तरी द्या मग. हा ते 16 आणि 1000 मी बाकीचं मरू दे. ते 8 काय सगळ्यांना माहिती आहे, आमची पाठ आहेत तुमचे 8. तुम्ही एवढं कशाला ताट बोलायला पाहिजे? मनापासून हसले. 8 आमची पाठ आहेत ना माऊली ती. तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला कळलं हे लक्षात घ्या. तुम्हाला देव गवळ्यांची गट पण काढले, सुंदर काढले. काय रे काय काय म्हटलं बोंब काय काय पलक सुटली नाही, बोंब उठली नाही, काय एकदम तुम्हाला भोईनकर दिला आज उद्या ज्ञानदीप देतो. गपचिप ज्ञानदीप दिले गपचिप आहे का नाही? कदम म्हणतात कदम. कदमांना किती दम आहे? 60 वर्ष आमदार आहे कदम खेळातला. 60 वर्ष इतिहासापासून बघा. तुबा कदम, नंतर रामदास कदम, नंतर संजयराव कदम, आता योगेश दादा कदम, सचिन कदम. अरे कदमांना दम आहे खेळणार. खरी आहे का खोटी आहे? पोरांनो सत्य सांगायचं. 60 वर्ष आमदार खेड तालुक्याचा कोण आहे? खेड आणि कोण आहे रे? हरला तरी कदम, मी जिंकला तरी कदम. आणि मी सचिन कदम. आता मीच राहतो उभा बहुतेक पुढच्या. याचा काय काय तरी बोललो होतो त्याला, उद्या उत्तर देतो. गवळण मला मस्त आहे बुवा, चांगली वाटली, देतो उत्तर. अशा चाली बिली मिक्स करताना मध्ये मध्ये इसराय होतो. मग घ्या काय रे बरोबर. भक्त जनाचे दिन दुबळांचा तू कैवारी. भक्त जनाचे संकट निवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे तू बळाचा तू कैवारी. भक्त जनाचे संकट निवारी. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. आणि काय म्हणता शंकर मोठा केला, शंकर मोठा केला. मग तुम्ही वागजाई कशी गायली, तुम्ही झोलाई कशी गायली? तुम्ही आदिमाया सृष्टी केली ना, तुम्ही गायलत. म्हणजे आपण सांगायचं लोकांना शेंबूड आपल्याला काय करणार. तुम्ही म्हटलं तर मी गवळणीमध्ये शंकराला श्रेष्ठ केली किंवा कृष्णाला श्रेष्ठ केली. मग
मग तुम्ही पद कसं काय गायलं की आधी माया मला धावून ये म्हणजे झोलाई धावून ये वागजाई धावून ये मी म्हणणार मी बोलायला पाहिजे ना माझी बाजू येण्यासारखं बोलतो असं नाही चालणार मग आपण बोलायचं तर मग आपण पण तसं वागायला पाहिजे मग तुम्ही मला म्हटलं तर मी श्रेष्ठ केला म्हणताय ना तुम्ही शंकर मग तुम्ही पद का गायलेत मग झोलायचं नाही वागजायचं नाही हे मला पहिलं उत्तर द्या आलं म्हणून म्हणतोय वेरळ गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई पाठ राखील गावाची आई नाव तुझं वागजाई झोलाई वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई